तर बघा हा 159 ना, 159 सेम तसाच आहे म्हटलं 157 सारखा. बघा काय आहे टोटल वयत किती होते आपल्याजवळ, कुल वयत किती आहेत, कुल मत किती आहेत, 8400 कुल आहेत हे. अरे बरोबर. त्याच्यातले 25% अवैध म्हणते, अवैधवाले या 8400च्या 25%, 25 × 100 हातच्याले 10, 25 8 210, 210. अरे बरोबर. एवढे मतं काय आहेत, अवैध आहेत. तर वैधवाले मतं काढून घेतो मी. कसं काढीन, 8400 मायनस 2100 ते किती आलेत, 6300 वैध मतं आले असतील. अरे आले असतील. आणि ह्याच्या किती पर्सेंट म्हणते, 52% मिले म्हणते एक को. दूसरे को कितना मिला होगा, दूसरे को कितना मिला होगा, 48% मत मिले होंगे. आपल्याला पर्सेंट विचारलं का, आपल्याला काय विचारलं, तर याच्या 48% काढून घ्या. कटले. आता करा मल्टिप्लाय. 50 त्रिक करावे लवकर. 8 त्रिक 24 चे 4, 4 वाला कोण आहे पाहून घ्या. 3024, 3024 आला असता उत्तर. सेम तसाच आहे. ठीक है. देन 160 कक्षा में लड़कों की संख्या लड़कियों से 16% अधिक है, तो कक्षा में लड़कियों की संख्या लड़कियों की संख्या से किस अनुपात में होंगी. अनुपात काढायचं आहे, बाकी काही नाही. बघा लड़कों की संख्या लड़कियों की संख्या से कितना आहे म्हणते, तर इथं सपोज मी लिहिलं काय बॉईज आणि इथं काय लिहिलं गर्ल्स. तर बॉईज की संख्या जास्त आहे म्हणते, म्हणजे 116 झाली असती आणि लडकी झाली असती 100. तर काटा. 2 पंचे 10, 2 शून्य 0, 2 पंचे 10, 2 8, मग अजून कटते 25, 2 9 18, 29/25. पण आता लड़कों की संख्या का रेशो, हां लड़को समोर म्हणजे 29/25. बॉय गर्लचा रेशो किती आला असता, 29/, सोपा होता. ओके. हा चॅप्टरच एंड करून टाकून आपण. माहीत पडलं आखरीला अजून झाले मोठे मोठे आहेत. अरे वाचो रे तुम्हारे मोबाइल में. एक परीक्षा में ऋतिक ने 52%, सुनील ने 64% तथा रवि ने 74% अंक प्राप्त किए. यदि परीक्षा के अधिकतम अंक 750 हो तो तीनों लड़कों के औसत प्राप्तांक कितना है. काढू शकता. औसत पर्सेंटेज काढाल. पहिले औसत पर्सेंटेज काढाल. तिघाईच्या पर्सेंटची बेरीज भागीला 3. ॲव्हरेज निघल. ॲव्हरेज आणि टोटल किती आहेत आपल्याजवळ, 100%ची व्हॅल्यू, 100%ची व्हॅल्यू 750. तर मग ॲव्हरेज जो निघला पर्सेंटेज त्याची व्हॅल्यू किती काढू शकाल का. देन एक जिले की जनसंख्या 2,96,000 है, जिसमें 1,67,000 पुरुष है और कुल जनसंख्या का 50% शिक्षित है. यदि कुल पुरुषों का 70% शिक्षित हो तो शिक्षित स्त्रियों की संख्या कितनी है. बराबर. तर बघा टोटल किती आहे, 296,000. बरोबर. टोटल आहे म्हणते हे. अरे टोटल आहे म्हणते. तिथं पुरुष किती आहेत, 166,000. 162 आहे ना. हां मायनस करा. 1 2 3 3 1. बराबर. एवढ्या काय झाल्या असतील, स्त्रिया झाल्या असतील. अरे हो. मग कुल जनसंख्या का 50%, तो शिक्षितवाले काढून घ्या इकडे. 296,000च्या
50%. तर 50%ची व्हॅल्यू काढताना येत का रे तुम्हाला? 00 6 पंचे हां काढा इकडे. 5 सक 30, हातचे आले 3, 9 5 45 3, 8 हातचे आले 4, 5 2 10 ना आले असते एवढे. आणि हे काय आहे? टोटल शिक्षित टोटल बरोबर. आणि शिक्षित पुरुष किती आहेत? फक्त पुरुष बिचारे कोणाच्या 70% म्हणते? 166,000च्या 70%. हे व्हॅल्यू निघेल तुमची. अरे निघेल. मायनस कराल तर काय निघेल? शिक्षित स्त्री, शिक्षित नारी, शिक्षित सप्ते. हां निघला, संख्या निघली. तिच्या काय काढायचं आहे? पर्सेंटेज नाही, संख्या काढायची आहे. बे बैलाईनो संख्या काढायची आहे तर डायरेक्ट मायनस करून टाकाल तर भेटून जाईल. जमल? नाही जमल? नेक्स्ट 605 टॉफी कुछ बच्चों में बराबर इस प्रकार बांटी गई कि प्रत्येक बच्चे को कुल बच्चों की संख्या का 20% के बराबर टॉफी मिले. प्रत्येक बच्चे को कितनी टॉफियाँ मिली? ओ माय गॉड. 605 टॉफी. याच्या उत्तर निघते का? तर पहा बरं मागे आहे का? 605 टॉफी कुछ बच्चे, तो बच्चों की संख्या मैं मान लेता हूँ. निघते ना उत्तर? हां. टोटल टॉफी किती आहेत आपल्याजवळ? 605. आणि बच्चों की संख्या नंबर ऑफ चिल्ड्रन मान लेता हूँ कितना? x. काय म्हणते? यदि कुछ बच्चों में बराबर इस प्रकार बांटी गई कि प्रत्येक बच्चे को कुल बच्चों की संख्या का 20%. कुल बच्चे कितने थे अपने पास? तो ये x का 20% मिला बोले ईच बच्चे को. लक्ष द्या. मला सांगा, सपोज 50 टॉफी आहेत माझ्याजवळ. किती आहेत? 5 लोकांमध्ये वाटायचे आहे. प्रत्येकाला किती येईल? म्हणजे कसं आला? 50 भागिले बरोबर. तर 5 माझ्याजवळ स्टुडंट होते. इथं किती आहेत? म्हणजे चिल्ड्रन किती होते? 5 होते. इथं किती आहेत? आणि टोटल टॉफी किती आहेत? येतपर्यंत समजला? ईच म्हणजे प्रत्येकाला बरोबर. आणि त्यानं आपल्या तोंडानं सांगितलं की प्रत्येकाला किती भेटेल म्हणते? 20% ऑफ टोटल. किती भेटेल म्हणजे आपल्याला जसं 10 आले होते प्रत्येकाला, 10 आले होते, त्या 10च्या ठिकाणी काय येईल म्हणते? 20% ऑफ. हे बघा ना, कुल बच्चों की संख्या के 20% के बराबर टॉफी मिले. म्हणजे या 20% कोणाच्या? एक्सच्या. हा काय आहे म्हणते? 605 इज इक्वल टू कटला 2 पंचे हा एक्स इकडं मल्टिप्लाय, तो तिकडं मल्टिप्लाय. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6 से 5 गुणिले 5. 5 हातचे आले 5 0 0 2 6 पंचे. तर कोणाचा स्क्वेअर आहे हा? 6 पंचे 30 65चा आहे. 55चा आहे. 65 50. अबे कितीचा स्क्वेअर आहे हा? 5 सक 30 55चा. 55चा पहा. पहा ना बे बैलाईनो. हां झाला. आता आपल्याला काय काढा म्हणते? प्रत्येक बच्चे को कितनी टॉफियाँ मिली. हा प्रत्येक बच्चा होय का? हा काय आहे? हा उत्तर नो है आपला. तो प्रत्येक बच्चे को कितनी मिली ये वाला फिर से दोहराना पड़ेगा. तो 605 भागिले 55. तो 5 11 5 1 5 2 5 1. तर किती भेटले? 11 टॉफी भेटली बेटा प्रत्येकाले.
समजलं. 11 ट्रॉफी नाही बे, ट्रॉफी. लक्ष्य है एक पेड़ की ऊंचाई में प्रतिवर्ष उसकी ऊंचाई का 1/8 वृद्धि होती है. यदि अब इस पेड़ की ऊंचाई 8 मीटर हो तो 2.5 साल में 2.5 वर्ष में इसकी ऊंचाई कितना वृद्धि होंगी. जमल 1/8 न वाढते म्हणते तर नाही काढताय. पहिल्या वर्षी 9 होईल, दुसऱ्या वर्षी बे 9/8 9/8 असा करा. नाहीतर आता किती आहे म्हणते, 8 मीटर आहे म्हणते. एक न्या 160 हो 8 मीटर आहे म्हणते आता. तर पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला याची 1/8 न वाढली म्हणजे किती न वाढली, +1 म्हणजे किती झाली, 8 वरून किती झाली 9. मग आता 9 आहे सेकंड इयरला, तर या 9च्या 1/8 म्हणजेच किती 9/8 आली असती इकडे उत्तर. 9/8 न वाढली असती, 9/8 न वाढली तर 9 + 9/8 किती झाली 9×8 72 न 9 81/8 झाली असेल आता. आणि तिसरा वर्ष पूर्ण घेतलं का, तिसरा वर्ष पूर्ण घेतलं का, तर थर्ड इयरचा हाफ बरोबर म्हणजे 81/8च्या 1/8 न त्याच्या 1/2 निकालेंगे. देख लो 8 दूने 16 16 दूने और 16 दूने म्हणजे किती झाली 81/32 न काय झाली वाढली. 81/32 न काय झाली, किती होती आपल्याजवळ प्लस. ओके तर इकडे 4 तर इकडे बी इकडे झाली असेल 32. 4 1 8 + 81 करा बरं. हम्म 405 भागीला 32 करा, उत्तर भेटेल तुम्हाला. बत्तीस 32 राहिले 8 8 वर 5 45 पुन्हा 32 11 मीटर समथिंग नाही आहे. माझे उत्तर किती आहे, हाँ 32 दूने जाएल ना. इनमें से कोई नहीं आहे का उत्तर, मग मागे उत्तर. अबे पॉइंट मध्ये पहिले उत्तर सांगा किती येत आहे. अच्छा कितीने वाढली म्हणते का, कितनी वृद्धि होंगी. ओके पहिले याचा उत्तर सांगा किती येत आहे. मला लाता खावाची आदत पडली आहे का रे. 12 पॉइंट अबे याचा किती आहे तो सांगा ना, बैलाच्या आजयनो 12.65 येत आहे. हां एवढा सांगा ना, कायले साला
अति वाढवून राहिल्या, माझा डोकसा खायला खराब करून राहिल्या. तर मायनस कराल तर तो जास्त येऊन राहिला तुमचा, मग कुठंतरी काहीतरी गडबड झाली. इस पेड़ की ऊंचाई में प्रति वर्ष 1/8, यदि अभी इस पेड़ की ऊंचाई 8 मीटर हो तो 2.5 वर्ष में इसकी ऊंचाई कितनी वृद्धि होगी? नौ बाय 8 का 1/8 निकाला अपन ने, 81/8. हा गुणाकार बरोबर केला का? 8 64 आणि 64 गुणिला 2 बैलाईनो याची चुकवल्या ना, तेच तर म्हणत आहो. अबे इथंच तर चुकवल्या. 8 64, 64 गुणिला 2 किती झाले? 128 झाले. आणि इथं आले 81. एवढ्यानं काय झाला? प्लस झाला. तर 81/8 प्लस 81/128. करा दादा, त्याची मी सांगू? सोळाचा मल्टिप्लाय करावं लागेल याला. तर खाली झाला असता 128. 16 1 16, हात चालला 1, 129 प्लस 81. बरोबर आहे का? पहा 16 गुणिला 81. हां, यांची बेरीज करा आता. भागीला 128. आता करा. अबे कॅल्शियम देती का करून राहिला चेमन? हां, आली 10.75. हां, आता सांगा कितीनं वाढली? तर हे आताची हाईट आहे. तर 8 मीटरवरून किती झाली? 10.75, म्हणजे 2.75 वाढली. अरे वाढली का? 10.75 मायनस 8, तर 2.75 वृद्धी होईल का? हवाल चेक करून. गेहूं के मूल्य में 20% की कमी होने पर 600 रुपये में होमवर्क कशा टाईपचा झालेला आहे? एक छात्रावास में 600 लड़के, प्रत्येक लड़का हॉकी अथवा फुटबॉल दोनों में खेलता है. यदि 75% लड़के हॉकी, 45% लड़के फुटबॉल खेलते हो तो दोनों विद्यार्थियों खेल कितना खेलते हैं? वेन डायग्राम वाला. दोघांची बेरीज 100च्या किती वर जाते ते पाहायची. दोघांच्या बेरजेमधून 100 मायनस केला तर जो उत्तर येईल त्याला ठेवायच्या मधात. असे डायग्राम काढाल ना, वेन डायग्राम वाला रे. या प्रकारे किती झाली यांची बेरीज? 120. 120 येत आहे ना, म्हणजे 20% पोरं काय असतील? दोन्ही खेम खेळत असतील. तर 75% मधून 20 गेले, राहिले किती? 55. आणि 45 मधून 20 गेले तर राहिले किती? राहिले तर 20%. दोनों खेल कितने खेलते हैं? तो ये इसकी वैल्यू निकालनी है. 600 इंटू
20% काढू शकता. देन एक कार्यालय में 72% कर्मचारी चाय पीते, 44% कॉफ़ी पीते. यदि प्रत्येक कर्मचारी अथवा कॉफ़ी अवश्य पीता हो तो 40 कर्मचारी चाय तथा कॉफ़ी दोनों पीते. तो इस कार्यालय में कुल कितनी संख्या आहे बघा. यांची बेरीज 100च्या वरतं जाईल, जेवढी वरतं जाईल तिला मधात ठेवायचा आणि ते इक्वल टू 40. बरोबर. अरे दोघांची संख्या दिलेली आहे इथं आणि पर्सेंटेज दोघांच्या तुम्हाला काढायच्या. एक परीक्षा में 35% विद्यार्थी एक विषय तथा 42% विषय दूसरे. भाई वाजवूच नको बे, नाही तर वाजवीन तुले. जबकि 15% विद्यार्थी दोनों में अनुत्तीर्ण रहे. इथं काय म्हणते, अनुत्तीर्णवाला सांगितलेला आहे आपल्याला पूर्ण. यदि कुल परीक्षार्थियों की संख्या इतनी है तो केवल एक ही विषय में कितने विद्यार्थी उत्तीर्ण रहे. काढू शकता का. हो तर कधी म्हणणार नाही जिंदगीमध्ये. हां हिम्मतच नाही आहे का रे. अरे हिम्मत आहे का. काय म्हणते बघा. 35% विद्यार्थी एक विषय में, 42% विद्यार्थी दूसरे विषय में. ठीक आहे. अनुत्तीर्ण 15%. आता इथं आपल्याला तिन्ही सेपरेट दिलेलं आहे. 15% बिचारे येते आले आणि एका विषयामध्ये किती होते 35 आणि एका याच्यामध्ये 42. टोटल किती झाली 42. टोटल किती झाली 92 झाले. 92% फेल झाले, नापास घोडे. ठीक आहे. टोटल विद्यार्थी किती होते आपल्याजवळ. टोटल किती आहेत 2500 आहेत. तो केवल एक ही विषय में कितने विद्यार्थी उत्तीर्ण रहे. तर पास होणारे है ना, हे एका विषयात फेल होणारे झाले. हां आता बघा हा रेशो उलटा घ्यायला लागेल आपल्याला. हे कशाचे आहेत अनुत्तीर्णचे आहेत. अनुत्तीर्ण. तर उत्तीर्णचा घ्या. आता एका विषयामध्ये उत्तीर्णवाले 100मधून 35 गेले. 65% का झाले असते एका विषयामध्ये आणि दुसऱ्या विषयामध्ये 42 मायनस करा. 58% विद्यार्थी दुसऱ्या याच्यामध्ये पास झाले असते. अरे हो. आणि आता आपल्याला काढायचे आहे दोन्ही विषयात पास होणारे. तर यांची बेरीज किती होत आहे 8 आणि 5 13 हातच्याला 6 6 12 एवढी होत आहे. अरे 8 आणि 5 13 हातच्याला 1 6 6 12 मला कन्फ्यूज करतो असा मारीनं दंड्यानं नाही मा खरी खरं केलं. तर हे 23% विद्यार्थी जे आहेत ते दोन्ही याच्यामध्ये पास झाले असतील छोटे ना. आपल्याला काढायचं आहे फक्त एका विषयातले. तर बघा इथं लिहितो मी काय 23% दोन्हीमध्ये पास झाले असतील. हां तर हे झाले 23. ओके. तर 65मधून 23 मायनस करा आणि 58मधून 23 मायनस करा. वर्षा झाला का रे उलटा पालटा झाला का. हां यांची बेरीज करा. एका सिंगल विषयात पास होणारे, एका विषयात पास होणारे, उत्तीर्ण होणारे, उत्तीर्ण फक्त यांची आणि यांची. आता 77% काढा याचा. पंचवीस 77%. ठीक आहे. 25 7 175.
हातचे आले 17, 25 7 175, 185, 190, 192, 1295 नाही आहे. बेरीज बरोबर केलो मी ना, गुणाकार बरोबर करा तुम्ही पहिले. मला ना वाटतं गुणाकार बरोबर केलाय. वेट 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 कुठेतरी गडबड झाली. वाचा एक वेळा काय म्हणते. गुरवचे दात जास्त दिसतात का रे. एक परीक्षा में 35% विद्यार्थी एक विषय में तथा 42% विद्यार्थी एक विषय में अनुत्तीर्ण रहे. साला 4 प्रश्नासाठी गेम सोडवून टाकाल बेटा. आता मी नाही शिकवत.